मला सांग, निशीचं लग्न होण्याआधी तुम्ही लग्न केलं होतं ना? हो. पण तुमचं लग्न झाल्यानंतरही तो माझ्यावर प्रेम करायचा. काय बोलतेस तू हे? अगं एवढंच नाही, तर तो त्या आधीपासून माझ्यासोबत गोड गोड वागतो. माझी इतकी काळजी असल्यासारखं दाखवायचा ना, खूप काळजी. आणि तुला सांगते, मला तो काय म्हणायचा माहितीये? काय? अगं तो मला बॉस म्हणायचा. काव्या तू माझी बॉस आहे असं म्हणायचा. अच्छा, बॉस म्हणाला काय? आणि तारिणी, मी काही जेवण बनवून नेलं ना तर आवडीने खायचा. आणि आईने मला रागवू नये म्हणून मला लगेच घरी पाठवायचा. खूप प्रेम करायचा ग तो माझ्यावर. काय सांगतेस काव्य तू हे सगळं? अगं तारिणी, एवढंच नाही, तो निशीच्या हळदीच्या दिवशी मला चक्क आय लव्ह यू म्हणाला. आय लव्ह यू असं म्हणाला? हो. माझं उत्तर न ऐकताच ना तो तिथून निघून गेला आणि सरळ तुझा हात धरून खांडेकरांच्या घरी घेऊन गेला. बापरे, माझ्या पाठीमागे एवढं सगळं चालू होतं आणि मला काहीच माहित नाहीये. चालू होतं? अगं चालू आहे, फक्त तुझ्या भीतीने. तुझ्या भीतीने मी आल्यानंतर तिकडे तो खांडेकरांच्या घरात माझ्याशी बोलत नाही. तुला सांगू, टेडी डेच्या दिवशी त्यांनी मला टेडी पाठवलाय आणि त्यावर लिहिलं सुद्धा होतं, टेडी फॉर माय टेडी. हो? नाही नाही, माझा या गोष्टींवर विश्वासच बसत नाही. केदार एवढा रोमॅन्टिक आहे? छे छे छे, असं नाहीये ग, तो एवढा रोमॅन्टिक नाहीच आहे मुळात. नाही बसत त्यांना विश्वास. नाही. थांबा, हे बघ, हे बघ, त्यांनी ना माझ्यासाठी टेडी पाठवला आणि टेडीवर ना एक लेटर सुद्धा लिहिलं होतं, टेडी फॉर माय टेडी. हवं तर आईला विचारतो. मला पहिले हे सगळं खरं वाटतच नव्हतं, कारण आतापर्यंत त्यांनी मला एक सुद्धा गिफ्ट दिलेलं नाहीये आणि तुझ्यासाठी चक्क टेडी पाठवला. बघतेस त्याला असं वाटतंय ना हे टेडी? नाही 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 नाही, याला नको फाडू ग. का? अगं मुका जीव आहे ना, त्याला कशाला फाडायचं? त्यापेक्षा ना त्या केदारला बोल, त्याची चूक आहे. अगं आपल्या दोघी बहिणींना फसवतोय तो. केदार एवढा आतल्या गाठीचा आहे ना असं मला वाटलं नव्हतं. हो ना, वाटलं नव्हतं ना, पण मी तुझे डोळे उघडले ना तारिणी. हो ग काव्या, खरंच तू मला हे सांगितलं नसतंस तर केदारचं खरं रूप माझ्या समोरच आलं नसतं आणि माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं असतं. अगं म्हणूनच म्हणते, तू त्याचा विषय सोडून दे. तशी तू फार मोठी नाहीयेस ग माझ्यापेक्षा. तुला खूप चांगला मुलगा मिळेल तारिणी. त्या फसव्या मुलाला सोडून दे. नाही, बरोबर आहे तुझं, 100% बरोबर बोलतीयस तू. माझ्याच पाठीमागे माझ्याच बहिणीशी फ्लर्ट करतोय का? आता तर मी सोडणारच नाहीये त्याला. अगं अगं एवढं करण्यापेक्षा सोडून दे ना त्याला. नाही नाही, मी आता त्याला जोपर्यंत हात जोडून माफी मागायला लावत नाही ना तोपर्यंत मी त्याला सोडणार नाहीच आहे. अगं तारिणी, असं नको करू, सोड ग त्याला. नाही अगं, तुझं मन मोठं आहे म्हणून तू हे म्हणतेस, पण केदार, मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये. अगं तारिणी, तारिणी सोडून दे त्याला. केली केदू, त्या तारिणीने आपल्या लव्ह स्टोरी मध्ये विष पेरलं होतं ना, आणि तेच विष मी रिव्हर्स करून तिच्या आयुष्यात पेरणार आणि तुझ्या मनात अमृत. म्हणजेच आपलं विष आणि अमृत कंप्लीट होईल ना केदू. आणि त्या तारिणीला तुझ्या मनातून मी आउट करेन.